हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही ओळखलेच असेल थंबनेलवरून किंवा टायटलवरून, की आज आपल्या रेसिपीमध्ये कोणती अशी स्पेशल रेसिपी आहे. तर हो, आज आहे ना नवीन वर्षासाठी आपण इथं स्पेशल रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की तुम्ही ओळखलंच असेल, की म्हणजे रेसिपी जी आहे तर ती कशा पद्धतीने मी इथं बनवलेली आहे. तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी पाहिलं असेल, की तुम्ही इथे मी काय केले मेजरमेंटचा जी कप आहे ना, तर छोटा इथे मी कप घेतलेला आहे मुगाची डाळ आणि डाळ जी आहे ना, तर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही काय करा धुवून वगैरे स्वच्छ आणि नंतर त्याला त्याचं पूर्ण पाणी काढून तुम्ही त्याला वाळवून घेऊ शकता. तर मी काय केले जी पॉलिश असते ती सगळं कपड्याने पुसून घेतली, थोडीशी लालसर भाजून घेतली आणि ते थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिले. तर मी इथे एक भांडं घेतले आणि त्या भांड्यामध्ये ना, तर 1 ते 2 कप इथे मी घेतलेला आहे मैदा. मैदा जे आहे ना, तर चाळून घेतलंय आणि नंतर मी काय केलं, थोडंसं जे मीठ आहे ना, तर चवीपुरतं मीठ ॲड केले आणि त्याच्यासोबतच आहे ना, जी तेल आहे, तर तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता. 2 चमचे मी तेल इथं गरम करून घेतले. आपल्या पिठामध्ये ॲड केले आणि त्याचे लाडू होईपर्यंत मी इथं पीठ मिक्स करून घेतले. आता जी पाणी आहे ना, तर पाणी गरम वगैरे घ्यायची गरज नाहीये. थंड पाणी मी इथे घेतले. त्याच्यासोबतच आहे ना, जे जसं लागेल तसं त्या पद्धतीने तर मी पाणी घेतले, की जेणेकरून जे आपलं पीठ आहे ना, ते व्यवस्थित घट्टसर असं मळलं जाईल. तर पीठ जे आहे ना, तर फार काही लूज मळायची शक्यता नाहीये. तिथं जेवढं पीठ तुम्ही घट्ट ठेवताल ना, तेवढं तुमचे जे आपण कचोरी बनवतो त्याच पद्धतीने कचोरी जी आहे ना, तर मस्त अशी बनवून तयार होईल. तर पीठ आपलं ऑलमोस्ट मळून झाले. आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी काय करायचं साईडला ठेवून द्यायचं, की पीठ जे आहे ना, चांगल्यापैकी मुरल्या जाईल. तर मी इथे घेतलेला आहे मिक्सर जार आणि मिक्सर जारमध्ये मी जी डाळ आहे ती आपण भाजून घेतलेली आहे ना, ती थंड झाली आहे. थंड झाल्याच्या नंतर मी ॲड केली म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केली आहे. थोडंसं मी ना फाईन थोडीशी पावडर करून घेतली, की जेणेकरून काही नंतर पूर्ण एकसारखं करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. थोडीशी मी ना 1 ते 2 चमचे म्हटलं तरी काही हरकत नाही. तर मी घेतलेला आहे फुटाणे आणि फुटाण्याची टेस्ट तुम्हाला तर माहिती आहे कशा पद्धतीने येतो. जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर बेसन पीठही तुम्ही भाजून घेऊ शकता थोडंसं. नंतर मी इथे 1 चमचा घेतलेला आहे साखर, 1 चमचा घेतलेली आहे काश्मीरी लाल तिखट, थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केले आणि 1 चमचा मी इथे घेतलेला आहे आमचूर पावडर कारण आंबटहीपणा थोडासा पाहिजे ना. त्यानंतर तुम्ही इथं पाहिलं असेल की इथं थोडंसं मी काय केले घराची ऑलरेडी आम्ही शेव आणली होती ना तीच इथे मी घेतली. जर नसेल तर तुमच्याकडे तुम्ही 0 साईजची वगैरे तुम्ही कोणतीही शेव घेऊ शकता. फ्लेवरसाठी बाकी काही नाहीये. नंतर तुम्ही आता पाहू शकता मी काय केली एका भांड्यामध्ये जी आहे ना, स्टफिंग तिथं काढून घेतली आणि नंतर मी काय केलं, नंतर लक्षात आलं माझ्या थोडंसं पाणी ॲड केलं, ओलसर करून घेतलं, की जेणेकरून आहे ना, आपल्या ज्या आपण वाटी बनवू ना, त्या पिठाच्या त्याच्यामध्ये इझिली बसतील आणि ते पावडरसारखं ते निघणार नाहीये. आणि आपलं पीठ जे आहे ना, तर 15 मिनिटामध्ये खूप छान असे भिजले गेले. त्याचा रोल तयार करून घेतला आणि छोटे-छोटे असे काप करून घेतले, की आपल्याला ज्या पोळ्या लाटायच्या आहेत ना छोट्या-छोट्या, ते मस्तपैकी लाटल्या जाईल. आणि हो, आजचा दिवस आहे ना, नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर तुम्हाला माझ्या परिवारकडून आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ना हा दिवस आहे ना खूप सुखाचा, सुख-समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो हीच मी प्रार्थना करते. आणि हो, जे माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे माझे व्हिडिओ नाही बघत त्यांच्यासाठी मी खूप खूप म्हणजे मनापासून शुभेच्छा देते, की तुमचा हा दिवस आहे ना आणि हा येणारं वर्ष जे आहे ना तुमच्यासाठी खूप असं आनंददायक हो, हीच मी ईश्वरवशी प्रार्थना करते. आणि हो, आपली रेसिपी जर आवडली, आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझ्याही साठी खूप असं गिफ्ट राहील. तर तुम्ही तर पाहू शकता. आता मी काय केलं छोटी अशी पोळी लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये जी स्टफिंग आहे ना आपली आणि हो, तुम्हाला तर सांगायचं राहूनच गेलं. ही रेसिपी ना तुम्हाला सांगू का जवळपास मी 1 वर्ष झालं बनवायचा प्रयत्न करते. आता आमच्या घरात ना सगळं काही येतं फक्त ना कचोरी येत नाही. कारण कचोरी आमच्या घरात कोणालाही आवडत नाही आणि जोपर्यंत ही रेसिपी ना हे सिक्रेट ठेवलं होतं. मला मिस्टर आणि मुलगाही म्हणत होता, की "काय बनवते? काय बनवते?" पण मी हे सिक्रेट ठेवलं, कारण आमच्या घरात आवडतच नाही. पण मी असं ठरवलं, की
की मला कचोरीची रेसिपी तर तुमच्याशी शेअर करायची आणि अशी बनवायची की ही त्यांनाही आवडेल अशा पद्धतीने. आणि हो, तुम्ही ही पाहू शकता मी ना ही रेसिपी थोडीशी हटक्या वेगळ्या पद्धतीने बनवली. कारण आहे ना, काय होतं की आपण मार्केटमध्ये खातो. कधी-कधी कोणालाही असं म्हणजे काही गोष्टी आवडत नाही. तर त्या घरी बनवलं की ते घरी आवडून जातात. तर मी असंच ठरवलं की आमच्या घरी ही रेसिपी आवडलीच पाहिजे. तर तुम्हाला म्हणजे तुमच्याशी खोटं बोलत नाही. नवीन दिवसाच्या नवीन सुरुवात केली तर खोटं अजिबात बोलायचं नाहीये. तर मी काय केले, ही रेसिपी पूर्ण होईपर्यंत सिक्रेट ठेवली आणि नंतर मला विचारत होते तरीही मी सांगितलं नाही. ज्यावेळेस तेलामध्ये ह्या कचोऱ्या सोडल्यात ना, तर त्यांना कळलं की ही कचोरी बनवतीये. आणि नंतर मी काय त्यांना टेस्टसाठी दिली ना, त्यांना खरंच खूप आवडली आणि एकही शिल्लक राहिलेली नाहीये. तर मी सांगायचं म्हणून अजिबात सांगत नाही. कारण कसं असतं फेकाफेकी अजिबात करायची नाही हो. कसं असतं खरं बोलण्याला महत्त्व असतं. आणि हो, खरंच ही तुम्ही ना ज्यांना कोणाला आवडत नसेल, आता वडापाव आपण समोसा बरेच खातो, पॅटीस खातो. सगळ्यांना सगळं आवडतं. पण कचोरी कधी-कधी कोणाला जास्त आवडत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तुमच्या घरच्यांसाठी, तर खरंच त्यांना आवडणार आहे. कारण मी माझ्या जी घरात बनवली ना, त्यांच्यासाठी मी सांगते, की त्यांचा अनुभव घेऊन मी सांगते, की ही खरंच आवडेल. आणि हो, अशा पद्धतीने मी स्टार्ट झाले, की मी ही रेसिपी मी वेगळ्या पद्धतीने बनवली आणि घरच्यांसाठी म्हणजे ही ट्राय करायला दिली. त्यांना आवडली. मला खूप हेच वाटलं म्हणजे आनंद तर झालाच ना. पण मला चला मी सक्सेसफुल झाले ह्या रेसिपीमध्ये, की मी ज्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत त्यांच्याशी ह्या गोष्टी मी शेअर केल्या. त्यांना ह्या गोष्टी आवडल्यात. आणि हो, हे कचोरी जे आहेत ना, ते ह्यांना तळायला खूप वेळ लागतो. तर तुम्ही आता पाहू शकता आपले जे कचोऱ्या आहेत ना, ते एक घाना पूर्ण निघून म्हणजे झालेला आहे. तर तुम्ही आता पाहू शकता आपण काय केलं पोळी लाटून घेतली, त्याच्यामध्ये स्टफिंग ॲड केली आणि नंतर आपण हाताच्या सहाय्याने थोडीशी प्रेस करून घेतली. 2 ते 3 लाटण्यामध्येच ही जी आहे ना, तर आपण थोडी जाड ठेवली आहे. कारण जी कचोरी असते ती फुगायला थोडी वेळ घेते, तळायला पण वेळ घेते आणि आमच्या घरात तर ना खरंच खूप आवडलं. मिस्टर प्रत्येक वेळेस मी बोलले ना, की मला ही रेसिपी बनवायची, तर म्हणायचे, "अजिबात बनवायची नाही." आता मला तर ही रेसिपी बनवायची होती कारण मी पण जास्त काही खात नाहीये. तर मी एकदा दोनदा खाल्ली होती ना, तर ती टेस्ट आहे ना, ती तोंडात राहिली. म्हणजे नाही का आपण कसं इमॅजिन करतो, की हां, ही अशी ही बनते म्हणून. पण मी माझ्या पद्धतीने बनवली. मी माझ्या हिशोबाने बनवली. पण तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला जेवढे होईल तेवढे सबस्क्राईब बी करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि आनंदात राहा. आणि हो, आजचा दिवस आहे ना, खूप असा एन्जॉय करा, की येणारा दिवस जे आहे, येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप आनंददायक राहो. बाय.